मनमाडला एकच खळबळ, 2 दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा पालकांचा आरोप, पोलीस ठाण्यात चौकशी सुरू. नाशिकच्या मनमाड शहरातील देवकी हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या बाळाचा जीव गेल्याचा गंभीर आरोप बाळाच्या संतप्त पालकांनी केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. बाळाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाची प्रकृती खालावल्यानंतर आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत विचारणा केली. मात्र सुरुवातीला हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना अत्यंत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले, बाळाला कोणते औषधोपचार देण्यात आले याची कोणतीही स्पष्ट माहिती पालकांना देण्यात आली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचे ते सर्व उपचार केले आहेत. मात्र डॉक्टर समोर असला तरी होणारी घटना घडणार असेल तर ती होईलच. आम्ही त्याला काही करू शकत नाही, असे मत हॉस्पिटलचे संचालक रवींद्र राजपूत यांनी व्यक्त केले. आवाज जनतेचा न्यूज, वृत्तवाहिनी, मनमाड. मुलीचा वडील मीनाक्षी तांबोळे देवकी हॉस्पिटल या ठिकाणी मला मुलगी झाली होती 7 तारखेला रात्री 9:21 डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे व डॉक्टरांना आम्ही जे विचारलं त्याप्रमाणे मुली व्यवस्थित होती आणि ऑक्सिजन वगैरे मेंटेन करत होती. जेपर्यंत काही आम्हाला डॉक्टरांनी कालपत्र सांगितलं. आज जे आहे मी मुलीला भेटायला आलो सकाळी 7, 7:30 ते 8च्या दरम्यान. जेव्हा मी वरती गेलो तिथं बघितलं तर तिथे कोणीच अवेलेबल नव्हतं. RMO नव्हते, सिस्टर्स नव्हते, कोणी नव्हतं तिथे. नंतर सिस्टर आल्या मागून मी त्यांना विचारलं की मी जाऊन बघू का. तर बाहेर एक काचेची एक विंडो आहे, तिथून आम्हाला पेशंटला बघायला सांगतात. आम्ही तिथून जेव्हा पेशंट बघितला, मी जेव्हा तिथून माझ्या मुलीला बघितलं तिथून, तर मुली असं वाटत होतं मुलगी रिस्पॉन्स करत नाही. तिथून तेवढ्या सिस्टर आल्या, त्यांनी बघितलं मुलीला, पायावर टिचक्या वगैरे मारल्या, हलवलं तिला, पण ती काहीच रिस्पॉन्स करत नव्हती तोपर्यंत. मग त्यात पॅनिक झाल्या. मुलीने शी पण केलेली होती, तीही त्यांनी बघितलेली नव्हती. तिची सलाईनी संपलेली होती, तीही त्यांनी बघितलेली नव्हती. जेव्हा ते पॅनिक झाल्या तेव्हा त्यांनी बघितलं, तेव्हा त्यांनी तिचं डायपर वगैरे चेंज केला आणि ते साफ करण्याचा प्रयत्न करत होत्या. IV जी लावलेली होती सलाईन, ती माझ्यासमोरच त्यांनी काढली आणि तेव्हा ते पॅनिक झालं. तोपर्यंत त्यांनी डॉक्टरना फोन केला नाही. जेव्हा मी या साईडने दरवाजा नॉक केला, तिथून त्या आल्या आणि मला बोलल्या की तुमचं पेशंट इमर्जन्सी झालं आहे. मी डॉक्टरांना फोन केला स्वतःहून, सर म्हटलं अशी कंडिशन झाली. त्याच्यानंतर एक सिस्टर अजून खालून वरती आल्या. वरती राणी सिस्टर होत्या, खाली मंगल सिस्टर म्हणून होते. त्या वरती आल्या, त्यांनी मला सांगितलं, त्या मध्ये गेल्या. त्या दोघी पॅनिक करत होते. परत मी डॉक्टरांना फोन केला की सर पेशंटची कंडिशन खराब झाली, मला असं वाटतंय ते काहीच रिस्पॉन्स करत नाही आहे, सिस्टर पॅनिक झाले आहे. मग सर धावत इथं आले. इथं आल्यानंतर आम्ही जे बघितलं, माझी मुलगी पूर्ण निळ झालेली होती. ती एवढ्या लवकर होत नाही जसं आमच्या बघण्याप्रमाणे. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना म्हणजे जेव्हापासून आम्ही इथं आहोत तेव्हापासून आम्ही विचारतोय, आम्हाला CCTV द्या, CCTV द्या, CCTV द्या. मागच्या 4 तासापासून आम्हाला CCTV फुटेज दिले नाही. आणि जेव्हा CCTV फुटेज दिले, त्याच्यात जे आम्हाला पाहिजे NICUची जी फुटेज आम्हाला हवी ती आम्हाला फुटेज भेटलेली नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे का डॉक्टरांच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे तुमची लहान. ते तर आहेच, पण त्याच्यात अजून एक गोष्ट जी मी सांगू इच्छितो का, जेव्हा आम्ही मागितलं तर तुम्ही आतून काय ट्रीटमेंट दिली माझ्या मुलीला आणि ती आम्हाला फाईल द्यावी तुम्ही, तेव्हा ती फाईल त्यांनी खूप वेळ आम्हाला पहिली गोष्ट तर दिली नाही. आणि जेव्हा दिली ती फाईल पूर्ण टॅम्पर केलेली आहे. कुठं जे काही मागे लिहिलेलं होतं ते कुठे ऑक्सिजन खोडलेलं आहे, कुठे वेळ खोडलेली आहे, कुठे डेट खोडलेली आहे, सर्व बदल करून आम्हाला ते दिलं गेलेलं आहे. आणि हे पूर्ण डॉक्टरांचा, नर्सचा आणि स्टाफचा हलगर्जीपणा आहे. जर तुम्ही NICU जर तुमचे 10, 15, 20 मुलं जर ॲडमिट आहे तर तुम्ही 2 सिस्टर तिथे ठेवताय. एक सिस्टर खालचा वॉर्ड बघते, एक सिस्टर बाथरूममध्ये असते. मग तुम्ही करता काय? आणि तुम्हाला RMO तिथे ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंट स्कीम आलेल्या आहे तर तुमची जबाबदारी ती, तर तुम्हाला RMO ठेवावे लागतील. पण तुम्ही RMO सुद्धा ठेवलेले नाही. मग आमचे पोरं कोणाच्या जबाबदारीवर आहेत ते? दादा तुमचं नाव काय? मी मोहीन अखिल तांबोळे, राहणार जमदाळी चौक, मनमाड. मी डॉक्टर रवींद्र राजपूत, देवकी हॉस्पिटल, मनमाड. मागच्या 14 वर्षापासून मनमाड नाशिक ग्रामीणमधलं पहिले NICU आम्ही चालू केलं. आज इथं महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कितीतरी गरजू रुग्णांसाठी आमचं हॉस्पिटल आहे. 900 ग्रॅम 1 किलो असे कितीतरी बाळं आपल्या हॉस्पिटलमधून बरे होऊन जातात. पण काय असतं की प्रत्येक बाळ हा डिफरंट असतो, त्याची पॅथॉलॉजी डिफरंट असते आणि त्याचं बाहेर आल्यानंतर श्वास घ्यायचं प्रमाण हे डिसाईड करत असतं. असंच हा बाळ 2 दिवसापूर्वी आईच्या गर्भातलं पाणी पूर्ण कमी झालं. बाळ कोरडा होत होता गर्भामध्ये. अशा अवस्थेत रात्री 9:30 वाजता लाईट नसताना सगळ्या याच्यामध्ये ॲनेस्थेटिस्टसुद्धा
अटीतटीचं हे करून बोलवलं, सिझेरियन सेक्शन करवलं, कारण बाळाने हलकी पोटात शी पण केली होती आणि जसं बाळा बाहेर आला एक्सपेक्टेडली श्वास घ्यायला त्रास होणार त्या पद्धतीने बाळाला काही सेकंदाच्या आत वरती आणलं गेलं. CPAP व्हेंटिलेशनवर हे करून स्टमक वॉश देऊन बाळाला स्टॅबिलाइज्ड केलं आणि 7 तारखेच्या रात्रीतनं जे व्हेंटिलेशन बाळाला रिक्वायर्ड होतं ते बऱ्यापैकी नॉर्मलाइज करून 8 तारखेला बाळ हाय प्रेशर ऑक्सिजनवर शिफ्ट केला गेला. बाळ हाय प्रेशर ऑक्सिजनवर होता, परंतु 8 तारखेच्या मध्यरात्री किंवा 9 तारखेच्या पहाटे डॉक्टर पूनम राजपूत एक डिलिव्हरी झाली त्यावेळेसही त्या बाळाला बघितलं. त्यावेळेस हाय प्रेशर ऑक्सिजन तो मेंटेन करत होता. 3:30 वाजता मी स्वतः एक पेशंटसाठी आलो त्यावेळेसही त्या बाळाला बघितलं, पण त्याचं हाय प्रेशर ऑक्सिजनमध्ये हे जे बाळं असतात की जे 2 किलो 200 ग्रॅम म्हणजे कमी वजनाचं आणि नियर टर्म जिथं 40 आठवडे पाहिजे तिथं तो कमी दिवसाचा म्हणजे 34 आठवड्याचा बाळ हा क्रिटिकल अवस्थेतनं आपण त्याला रिकवर केला. पण हे बाळांची फुफ्फुसं कमजोर असल्यामुळे हे कधीही खराब कंडिशनमध्ये जाऊ शकतात आणि त्याला आमच्या भाषेमध्ये रेस्पिरेटरी अपनिया किंवा रेस्पिरेटरी अरेस्ट म्हणतात. अशाच कंडिशनमध्ये हा बाळ गेला. त्यातही आपण त्याला ऑक्सिजन, CPAP व्हेंटिलेशन आणि इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन द बेस्ट लेवलची जी काही ट्रीटमेंट आहे ती सर्व केली. एवढं करूनही त्याचं रेस्पिरेशन तितक्या लेवलवर झालं नाही. म्हणजे मेडिकल फील्डमधले सगळे प्रयत्न करून देखील बाळ सर्वाईव्ह झाला नाही.